जरांगींच्या आंदोलनाला यश आल्यानंतर त्यांचं मूळ गाव माथुरीमध्ये कुटुंबानं गुलाल उधळत आनंद साजरा केला। आपल्या मुलाच्या लढ्याला यश मिळाल्याचं सांगताना जरांगींच्या आई भावूक झाल्या। सरकारनं आता गुलालाचा अवमान करू नये आणि वारंवार आम्हाला उपोषण आंदोलन करण्याची वेळ येऊ देऊ नका, अशी मागणी जरांगे पाटलांच्या वडिलांनी केली। मराठा आंदोलकांवरील सप्टेंबरपर्यंत गुन्हे मागे घेण्याचं आश्वासन उपसमितीनं जरांगेंना दिले। हैदराबाद गॅझेटियरला उपसमितीनं मंजुरी दिली। 1 महिन्यात गॅझेट लागू करा अशी मागणी मराठा आंदोलक जरांगे यांनी केली, तर सातारा गॅझेट लागू करण्यासाठी वेळ देणार असल्याचं जरांगे म्हणाले। अभ्यासकांच्या मंजुरीनंतरच निर्णय घेणार असंही त्यांनी म्हटलंय। हैदराबाद गॅझेटियरच्या मसुद्याची कॉपी सामच्या हाती लागली। हैदराबाद गॅझेटियरची अंमलबजावणी केली जाणार आहे। मराठा आणि कुणबी एकच असल्याचा GR काढण्याची मागणी मनोज जरांगेंनी केली। तसंच यासाठी 2 महिन्यांचा अवधी राज्य सरकारला देण्यात आलाय। GR काढल्यानंतर तुमच्या डोक्यावर गुलाल टाकणार असल्याचं जरांगेंनी उपसमितीचे अध्यक्ष विखेंना म्हटलं। तसंच रात्री 9 पर्यंत मराठा आंदोलक मुंबई सोडतील असंही त्यांनी म्हटलं। आंदोलनादरम्यान मृत्यू झालेल्या आंदोलकांच्या कुटुंबातील एका व्यक्तीला सरकारी नोकरी देण्याचं आश्वासनही उपसमितीनं दिले। तसंच शैक्षणिक पात्रतेनुसार नोकरी द्यावी अशी विनंती जरांगेंनी केली। मराठा आरक्षणाला यश आल्यानंतर भाजप नेते दरेकर यांनी मुख्यमंत्र्यांचे आभार मानलेत। पुण्यात ओबीसी समाजाची बैठक होण्याची शक्यता आहे। सरकारनं आरक्षणासंदर्भात काढलेल्या GRला ओबीसींनी विरोध केलाय। सरकारनं काढलेला GR न्यायालयामध्ये टिकेल असं ओबीसी अभ्यासकांचं मत आहे। त्यामुळे या GRला ओबीसी समाज विरोध दर्शवण्याची शक्यता आहे। मनोज जरांगेंचं 5 दिवसांचं उपोषण यशस्वी झालंय। सरकारनं जरांगेंच्या मागण्या मान्य केल्यानं मराठा आंदोलकांनी जयघोष करायला सुरुवात केली। जरांगेंच्या अंगावर गुलाल उधळून जल्लोष करण्यात आला। मनोज जरांगेंच्या लढ्याला यश आल्यानंतर आंदोलकांनी हा आनंद साजरा केला। जरांगेंकडून जिंकल्याची घोषणा होताच आंदोलकांनी एकच जल्लोष केला। आझाद मैदानासह CSMT स्थानक परिसरामध्ये मराठा बांधवांनी आनंदोत्सव साजरा केला। मराठा आरक्षणाचा GR काढताच बीडमध्ये मराठा समाज बांधवांनी छत्रपती शिवाजी महाराज चौकात जल्लोष केला। बीडच्या खेड्यापाड्यातही आनंदाचं वातावरण आहे। जालन्यातल्या अंतरवाली सराटीमध्ये जल्लोष साजरा केलाय। जरांगेंच्या मागण्या मान्य झाल्यानं गावानं जल्लोष केला। गुलाल उधळत आनंद साजरा केला। आरक्षणाचा तिढा सुटल्यानंतर राज्यभरात मराठा कार्यकर्त्यांनी जल्लोष केला। राधाकृष्ण विखे पाटलांच्या कार्यकर्त्यांनी शिर्डी मतदारसंघात फटाके फोडून आणि पेढे वाटून आनंदोत्सव साजरा केला। मराठा कार्यकर्त्यांनी जरांगेंसह विखे पाटलांच्या नावाचा जय जयकार केला। बुलढाण्यातल्या संग्रामपूर तालुक्यामध्ये मराठा बांधवांनी जल्लोष केला। आरक्षणासंदर्भातील मनोज जरांगेंच्या लढ्याला यश आलं, त्यामुळे वर्मन बकाल या
ठिकाणी मराठा समाजानं फटाके फोडून गुलाल उधळत आनंद साजरा केला. जरांगींच्या आंदोलनाला यश आल्यानंतर परभणीमध्ये मराठा समाजानं जोरदार जल्लोष केला. शिवाजी महाराज पुतळ्यासमोर फटाके फोडत गुलाल उधळत जल्लोष केला. यावेळी मराठा बांधवांनी सरकारचे आभार मानले. हैदराबाद गॅझेट लागू करताच धाराशिवमध्ये मराठा बांधवांनी जल्लोष केला. छत्रपती शिवाजी महाराज चौकामध्ये मराठा बांधवांनी मिठाई वाटत फटाके फोडत डीजेच्या तालावर जल्लोष केला. मराठा आरक्षणासंदर्भातल्या मागण्या सरकारनं मान्य केल्यानंतर लातूरमध्ये जल्लोष केला. गुलालाची उधळण करत हलगीच्या तालावर मराठा समाज जल्लोष करतोय. पुण्यात मराठा समाजाकडून स्वागत चौकात जल्लोष केला. फटाके फोडत मराठा बांधवांनी जरांगींच्या नावानं घोषणा दिल्या. पुण्यातल्या मनसरमध्ये मराठा बांधवांनी आनंद साजरा केलाय. सरकारनं मराठा समाजाच्या मागण्या मान्य केल्यामुळे एकमेकांना लाडू भरवत मराठा बांधवांनी शुभेच्छा दिल्या. जरांगींनी उपोषण सोडलं याचा आनंद आहे. तसंच मंत्रिमंडळ उपसमितीनं मराठा समाजाच्या हितासाठी चांगला तोडगा काढला, त्यामुळे उपसमितीच्या कामावर समाधानी असल्याचं फडणवीसांनी म्हटलंय. मला ओबीसी आणि मराठा समाजाला न्याय द्यायचा होता अशी प्रतिक्रिया मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी दिली. तसंच कायदेशीर बाबींचा अभ्यास करून निर्णय घेतलाय. कुणाचं आरक्षण काढून दुसऱ्याला दिलेलं नाही, त्यामुळे ओबीसी समाजानं देखील आंदोलन मागे घेतलं पाहिजे असं फडणवीस म्हणाले. फडणवीसांनी मला जबाबदारी सोपवली, ती मी पार पाडल्याची प्रतिक्रिया उपसमितीचे अध्यक्ष राधाकृष्ण विखे पाटील यांनी दिली. तसंच फडणवीसांनी 16% आरक्षण दिल्याचं ते म्हणाले. मराठा समाजाला आरक्षण देण्यासाठी हैदराबाद गॅझेट लागू करण्याच्या सरकारच्या निर्णयावर ओबीसी नेते लक्ष्मण हाकेंनी जोरदार टीका केली. राज्य सरकारनं केलेली उपाययोजना ओबीसी आरक्षण संपवणारी आहे. आता रस्त्यावरची लढाई लढावी लागेल असा इशारा हाकेंनी दिला. आता isakal.com आहे देशातील नंबर 1 ची मराठी न्यूज वेबसाईट. प्रत्येक अपडेटसाठी isakal.com ला नक्की भेट द्या.